पाठराखीण या सिरियलमध्ये मी स्वतः एक म्हणजे 10 वर्षानंतर मी परत टेलिव्हिजनवर काम करतो. पाठराखीण म्हणून ती आहे, तर मला वाटतं की पाठराखा मी आहे आलोकचा. कनेक्शन माहिती नाही, पण जेव्हा आम्ही दोघी फर्स्ट टाइम भेटलो लुक टेस्टला, तर तेव्हाच आम्हाला असं वाटलेलं, की यार भाग्या म्हणजे भाग्यश्री म्हणून हिचंच सिलेक्शन होणार आणि प्राजक्ता की जे मी जी भूमिका करते तर ती मीच असणार आहे. नाही, माझी पहिलीच सिरियल आहे एक्झॅक्टली. आणि एक वेगळंच जर्नी सुरू होतीये माझी, नवीन एक्सपिरियन्स आहे. सगळ्यात आधी स्टार प्रवाहाचे खूप खूप आभार, कारण की माझ्यातला आणि प्रेक्षकांमधला दुवा झालाय हो. स्टार प्रवाह. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सेटवर ना खूप पॉझिटिव्हिटी आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बरं, आत्ता स्टार प्रवाहाच्या एकंदरीत 8 मालिका तुमच्या भेटीला येणार आहेत. आत्ता पाठराखीण या मालिकेची टीम आहे माझ्यासोबत आणि पूर्ण कलाकारांची टीम माझ्यासोबत आहे. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. Thank you, thank you so प्रोमो much. आम्ही ऑनेरही बघितला आणि आत्ताही बघितला. खूप छान प्रोमो झालेत, पण आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे तुमच्या भूमिकेची. कारण काही गोष्टी काही मालिकांची किंवा काही कॅरेक्टरशी लिंक होत आहेत, तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्रत्येकाची भूमिका कशा प्रकारची आणि 2 मुली 2 मुलं आहेत, तर जोड्याही कशा प्रकारच्या तेही मला जाणून घ्यायचंय. शिवंकर, तुझ्यापासून सुरुवात करूया. आता माझ्यापासून सुरुवात हा. करणार आहे. तर पाठराखीण या सिरियलमध्ये मी स्वतः एक म्हणजे 10 वर्षानंतर मी परत टेलिव्हिजनवर काम करतो आणि स्टार प्रवाह ह्या चॅनलवर काम करतोय, तर त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि खूप आनंद होतोय. आणि जर सिरियलमध्ये माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर आता आपण एवढे दिवस बघतोय की क्रिकेटमध्ये IPL मध्ये वैभव सूर्यवंशीची बॅटिंग, तर आता आमचं एक सूर्यवंशी एक वेगळं घराणं त्याच्यानंतर बॅटिंग करणार आहे. तर त्यात आलोक आणि आरव तो त्याच्याबद्दल नक्कीच सांगेल, पण मी आलोक या सूर्यवंशी घरातला मोठा मुलगा. आणि ह्या सिरियलमध्ये आलोक हे खूप कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर बघितलं जाते. खूप काय म्हणतो त्याला आपण, खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतायत त्याच्याबरोबर. तो खूप अनप्रिडिक्टेबल आहे आणि तो नेमका कुठल्या कशा प्रकारे अनप्रिडिक्टेबल आहे आणि का आहे हे तर नक्कीच स्टोरीमध्ये दिसेल. पण त्याला बघितल्यावर तुम्हाला वाटेल नक्कीच की अ, ह्याचा रागही येत नाही आपल्याला, पण ह्याच्याबद्दल कुठेतरी प्रेमही वाटतंय. त्या सगळ्या मिक्स्ड इमोशन्स आणि काय कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि ते एकमेकांबरोबरचे इंटरपर्सनल माझे आणि आरवचे पण रिलेशन्स कसे आहेत हे तुम्हाला नक्की पाठराखीणमध्ये बघायला मिळेल. आणि आलोक हे कॅरेक्टर करताना मला खूप आत्ता तरी मी खूप टेन्शनमध्ये पण आहे, कारण की ते कशा प्रकारे ते रिफ्लेक्ट होईल, ते कशा प्रकारे बघितलं जाईल. कारण की तुम्ही बघू शकता की क्षणात त्याला राग येतोय, क्षणात तो शांत होतोय. तर त्या रागाच्या मागचं कारण आणि ते शांत व्हायच्या मागचं कारण काय, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी नक्कीच पाठराखीण बघा. आशा आहे तुला विचारेन, कारण ना येता येताच मी एक जस्ट विचारलं, हाताला काहीतरी मला दिसतंय फ्रॅक्चर आणि त्याचं रिझन मला तू काहीतरी वेगळं सांगितलंय. काय सांगितलं मी? काय सांगितले तेच आहे, तेच जे आहे. सांगितले तेच. तेच आहे. तेच हो. आहे खरोखर. पण हे शूटिंग निमित्त झालेलं आहे, म्हणजे शूटिंग करताना झालेलं आहे हो, की अर्थातच शूटिंग चालू होत नाही म्हणून झालं ऍक्च्युली. नाही नाही नाही, म्हणजे हा जो हाताचं करतो, पण ते मला लागतं त्याचं जे हातावर आमचं एवढं कनेक्शन आहे की इतकं मी असं स्ट्रॉंग हाताला कनेक्शन आहे करतो, लागतंय भावाचं. त्याला. तर मला असं वाटतं की जी आमची ऑन स्क्रीन केमिस्ट्री असणार आहे ती ऑफ स्क्रीन पण आहेच, हे तुम्हाला कळतच असेल अर्थातच. सो नाही, कमिंग बॅक टू टॉपिक, मी या मालिकेत आरव नावाची भूमिका करतोय आणि शूटिंग अर्थात अजून चालू व्हायचं, त्यामुळे मला अजून अंदाज येतोय गोष्टींचा की कसं दिसणार आहे, कसं होणार आहे. मी पण अजून अंदाज फक्त बांधतोय, पण खूपच उत्सुकता आहे, कारण की स्टार प्रवाहावर मालिका करतोय, एकतर महाराष्ट्रातलं नंबर 1 चॅनल आणि मनोरंजनाचं कुठलीही ती गॅप ते सोडत नाही आहेत. तसं मला वाटतं हे सगळे नवीन शो आता येतात आणि हाही आनंद होतोय की अनेक सगळे मित्र ह्या सगळ्या मालिकांमधनं दिसत आहेत, येणार आहेत, त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि अर्थातच ही आमची सगळी टीम, गौरीवर मी पहिल्यांदा काम करतोय, प्राजक्तावर पहिल्यांदा काम करतोय, ताईंबरोबर पहिल्यांदा काम करतोय आणि अर्थात शुभ्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. आणि अर्थातच आरव हा अत्यंत शांत, सौम्य आणि खूप असा स्थिर मुलगा आहे की तो अजिबात असा कुठेही, म्हणजे जसा हा चिडका किंवा OCD त्याला आहे, किंवा चिडका म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की
खूप पटकन रिॲक्ट होणारा मुलगा आहे. राईट. तो अर्थातच निगेटिव्ह नाही आहे, पण आपल्या प्रत्येकाच्या स्वभावात काही ना काहीतरी अशा कमी जास्त प्रमाणात ज्या गोष्टी असतात तसं ह्याच्यात आहेत, तशा माझ्यातही आहेत. पण हा सगळ्यांना सांभाळणारा असा आरव आहे. आणि मला वाटतं प्रत्येक आता जशी पाठराखीण म्हणून ती आहे, तर मला वाटतं की पाठराखा मी आहे आलोकचा. हा एक नवीन शब्द मला वाटतं त्या मालिकेच्या निमित्ताने येणार आहे. हेडलाईन आहे. हो ना. हेडलाईन तर मला असं वाटतं की जसं तिच्या मागे बहीण आहे तसं ह्याच्या मागे त्याचा हा लहान भाऊ आहे. वाव. आणि अशी ती गोष्ट आहे. आणि अर्थातच गौरीबरोबर काम करताना आमची पेअर कशी दिसणार याची एक वेगळी उत्सुकता पण आहे. आणि अर्थातच माझ्या दोन्ही मोठा भाऊ आणि आता वहिनी म्हणायला हरकत नाही. ओ. तर त्यांचंही एक वेगळं कनेक्शन कॉम्बिनेशन दिसणार आहे. वा. तर आणि अर्थातच ताईंबरोबर पण मी पहिल्यांदाच काम करतोय. तर मजा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सोहम प्रोडक्शन्स, उत्तम प्रोडक्शन, यांच्यावर मी आधीही काम केलंय. येस. आणि ठामपणे माझ्या शब्दात दिसतंय की उत्तम प्रोडक्शन असं एक. तर असं एक खंबीर प्रोडक्शन मागे असणं पण खूप गरजेचं आहे. येस. तर ते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं खंबीर चॅनल. सो आम्ही सगळे येतोय 9 वाजता. प्राईम टाईम शो आहे, त्यामुळे जबाबदारी पण खूप आहे सगळ्यांवर. नेटाने काम करू एवढंच सांगेन. येस. 2 हिरोईन विषयी तर झालंय, आता मला 2 हिरोईन दिसतंय. मी तुमच्याकडे नक्कीच येणार, पण आधी तुमच्या दोघींची म्हणजे पाठराखीण हे जे ज्या प्रोमोमधनं आम्हाला दिसलेलं आहे की 2 बहिणींची एक उत्तम गोष्ट आहे, उत्तम बॉन्डिंग आहे. ऑफ स्क्रीन गौरी आणि प्राजक्ता कशात ते मला जाणून घ्यायचं, कारण मी भूमिका आणि त्या कॅरेक्टरबद्दल तर नंतर बोलेनच, पण आधी मला ऑफ स्क्रीन जाणून घ्यायचं तुम्ही दोघी कशा आहात आणि कशी भेट झाली. नाही, आम्ही आधी ओळखत नव्हतो खरं तर. सेटवरच आमची लुक टेस्टला वगैरे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हाच भेट झाली. पण काय होतं कनेक्शन माहिती नाही. पण जेव्हा आम्ही दोघी फर्स्ट टाईम भेटलो लुक टेस्टला, तर तेव्हाच आम्हाला असं वाटलेलं की यार भाग्या म्हणजे भाग्यश्री म्हणून हिचंच सिलेक्शन होणार आणि प्राजक्ता की जे मी जी भूमिका करते तर ती मीच असणार आहे. सो आपलंच काहीतरी होईल फायनल असं तेव्हा वाटलं होतं आम्हाला आणि खरंच तसं झालं. सो इतके ती वाईब्स आमचे तेव्हाच मॅच झाले आणि खूप छान बॉन्डिंग आहे. ऑफ स्क्रीन असेल, ऑन स्क्रीन असेल आणि आमच्या अंगात पण ते इतकं मुरलं आहे ना आता बहिणींचं. म्हणजे आत्ता एक साधं एक्झाम्पल देते की आपल्या इथे कार्यक्रम होता आणि ती ना काही कामानिमित्त वरती गेली होती. तर तिने मला पटकन फोन केला की अगं मी हरवली आहे प्राजक्ता, तर मला लिफ्ट सापडत नाही आहे आणि मी माझं हातातलं काम सोडून थांब मी आले. ओके. आणि मी खरंच त्या लिफ्टच्या इथे जाऊन थांबले होते. तिला म्हटलं तू घाबरू नकोस, इथे कोणाला तरी विचार की मला लिफ्ट सापडत नाही आहे वगैरे. सो इतकं ना आमचं ऑफस्क्रीन सुद्धा बॉन्डिंग झालेलं आहे आणि त्यामुळे कॅमेरासमोर वेगळं काही करायची गरजच पडत नाही. ते खूप छान ट्युनिंग असल्यामुळे, छान बॉन्डिंग असल्यामुळे स्क्रीनवर सुद्धा काम करताना मजा येते. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल मी प्राजक्ता नावाचीच भूमिका साकारते आहे पाठराखीण या मालिकेमध्ये. 1 जूनपासून प्राईम टाईमला, जसं आता तो म्हणाला, प्राईम टाईम ला जे शोज असतात ना त्यांची खूप मोठी जबाबदारी असते. कारण प्रेक्षक दिवसभर थकून आलेले असतात. त्यांचा जॉब असेल, काही बिझनेस, कामधंदा किंवा गृहिणीसुद्धा दिवसभर बिचाऱ्या कष्ट करतात आणि संध्याकाळी जेवताना त्या रिलॅक्स्ड असतात किंवा एक निवांत असतात ते. आणि तेव्हा आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं ही खूप मोठी जबाबदारी आहे. पण जे काही आता प्रोमोज आउट होत आहेत किंवा जे काही आता प्रेक्षकांचा आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे तो खूप छान पद्धतीने आहे. त्यामुळे कुठेतरी गुडविल तयार झालेलं आहे की यार खरंच आपली सिरियल खूप छान प्रेक्षकांना आवडते आहे, प्रोमोज आवडत आहेत. आणि माझी जी भूमिका आहे प्राजक्ता, तर ते खूप इमोशनल आहे. ती खूप सगळ्यांना कुटुंबाचा विचार करणारी आहे कायम. ती मामा मामींचा शब्द खाली पडू देत नाही आणि पुढे जाऊन ती कशी हिरोला पण सांभाळते किंवा त्या घरात पण कशी छान पद्धतीने वावरते. तो एक छान प्रसंग, तो एक छान ती स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आणि अर्थात खूप मेहनत होती या रोलसाठी, कारण लग्न झाल्यानंतरचा पहिला प्रोजेक्ट आहे माझा. म्हणजे लग्नाला पण काही महिने झालेत आणि त्याच पिरियडमध्ये या प्रोजेक्टची धावपळ चालू होती. आणि मला तर सांगायचं आहे की लग्न झाल्यानंतर खूप खाऊन, तूच माझा इंटरव्ह्यू घेतला होतास आफ्टर मॅरेज, तर तेव्हा खूप खाऊन खाऊन मी अशी जाड झाले होते. आणि या रोलसाठी म्हणजे जेव्हा आपण हिरोईन म्हणून प्ले करतो तेव्हा खूप गोष्टी आपल्याला त्याग करावा लागतो. सो मग डाएट असेल, फिटनेस असेल, या सगळ्या गोष्टी खूप केल्या. आणि नंतर आमच्या लुक टेस्ट पण खूप झाल्या, कारण प्रत्येक गोष्टीवर वर्कआउट केलं गेलं. आमचे लुक्स असतील, आमची हेअरस्टाईल, आउटफिट्स असतील, मग ती कुठल्या मूडला कशी रिॲक्ट करेल,
ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि अर्थात विघ्नेश सर आता खूप छान डिरेक्शन करतायत. म्हणजे ते आम्हाला कुठेच मेकॅनिकल किंवा प्लास्टिक स्माईल जरी तुमची आली तरी परत रिटेक आणि तिथे नॅचरलच आल्या पाहिजेत गोष्टी. असं सगळं खूप छान आहे. सुचित्राताई स्वतः सेटवर येते. ती स्वतः सगळ्या कलाकारांची काळजी घेते. म्हणजे मला आठवतंय की आता काही दिवसांपूर्वी ती आली होती आणि तिने आमच्यासाठी असा एवढा टिफिन आणला होता. वाव. त्याच्यात मँगोज, आंबा आणले होते आणि सगळ्या कलाकारांना सगळ्या टेक्निकल टीमला पण तिने दिले. म्हणजे इतकी काळजी घेतली जाते कलाकारांची. आता खूप गरमीचे दिवस आहेत, तर त्या गरमीमध्ये घाम खूप येतो. सो ते त्या घामात शूटिंग करत असताना पण कुठे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. खूप डिहायड्रेशन होतंय सध्या. खूप उष्णता आहे. सो त्याच्यात पण काम करताना कशी काळजी घ्यायची, बरं स्वतःची घ्यायची, आपल्यासोबत सगळं जे युनिट आहे त्या सगळेच स्पॉटदादांपासून सगळ्यांची मेहनत आहे. सो असं खूप छान पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आम्ही काम करतोय. आमचं बॉन्डिंग तर तुम्ही प्रोमोमध्ये बघितलेलंच आहे. हो. आणि अगदी काही दिवस राहिलेले आहेत Yes. सिरियल टेलिकास्टसाठी. सो प्रेक्षकांचं प्रेम पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, बस बाकी काही नाही. येस. गौरी, थोडंसं घाबरायला होतं एवढ्या सगळ्या स्टार्स बघून थोडंसं असं दडपण आलंय तुझ्यावर? हो. आणि ते बघतायत पण माझ्याकडे असे ना की त्यांना माहिती आहे. नाही प्लीज. येस, हो खरंच आहेत सगळे पण. नाही, माझी पहिलीच सिरियल आहे एक्झॅक्टली. आणि एक वेगळंच जर्नी सुरू होतीये माझी, नवीन एक्सपिरियन्स आहे. कारण हे कॅरेक्टर मला रोज प्रेक्षकांना त्याच कन्व्हिक्शननी दाखवायचं आहे. बरोबर. कारण मूवीमध्ये आपण करतो ते 3 तास कॅरेक्टर प्ले करतो आणि तिथे विषय संपतो. पण इथे आम्हाला रोज करायचं असतं. सो एव्हरी डे सेटवर गेल्यावर भाग्यश्री बनावं लागतं आणि माझं कॅरेक्टर खूप फुल ऑफ लाईफ आहे आणि तिचं कुटुंबावर खूप प्रेम तो बघतोय, तू बघू नको ना असं. बोल काय बोलत पण होतास? नाही नाही, ती जशी गौरी जशी आहे ना तशी भाग्यश्री कॅरेक्टर आहे. कारण की ती फुल ऑफ लाईफ आणि अशी छान अशी पॉझिटिव्हिटी घेऊन येते. म्हणजे प्रोमोमध्ये पण तुम्हाला दिसतं की एकमेकींना दोघींना म्हणजे प्राजक्ता आणि भाग्यश्री दोघी एकमेकींना सांभाळून असतात आणि प्रॉपर बॅलेन्स्ड असतात. ती कुठे कमी पडते तर ही सांभाळते, ती कुठे कमी पडते तर ती सांभाळते. तर त्यासाठी आणि आम्ही सगळेच तिला खूप सांभाळतो कारण की ती लहान आहे हो. आणि तिचं खूप म्हणजे नवीन काम जरी असलं तरी ती खूप मनापासून करते. आम्ही सगळेच खूप मनापासून करतोय. तर आम्ही खूप असू लहान आहेत, आम्हाला सगळे सांभाळून घेतात. पण ताई, ह्याच्यात विलन थोडीशी शेड पाहायला मिळते आम्हाला. तर ताई आणि अर्थात हां. त्याही मदरली फिगर आम्हाला पाहायला मिळतात आणि कुठेतरी ते विलन ही भूमिका असणारी, विलनिश मध्येच जाणारी ग्रे शेड. नाही, विलनिश असं म्हणता येणार नाही याला. तरी प्रोमोत तसं वाटलं असेल, झळकलं असेल, तर त्याच्या मागे काहीतरी एक इतिहास आहे किंवा एक स्टोरी आहे. पूर्व आयुष्यात जे काही घडलं होतं त्या स्त्रीबरोबर. तर ती पुढे उलगडत जाईल. आता जे प्रेक्षकांना वाटते ना, की अच्छा ही विलन आहे का? तर त्याचं उत्तर पुढच्या एपिसोडमध्ये हळूहळू तुम्हाला कळणार आहे, की ती अशी का वागते. अच्छा. कारण की तिचं प्रचंड प्रेम मुलीवर आहे हां. आणि तिला प्रचंड तिची काळजी वाटते आणि त्यामुळे त्या गोष्टी घडतात. पण एक पूर्व आयुष्यामध्ये तिच्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे तिच्या या रिॲक्शन्स आहेत ज्या आपल्याला नंतर कळतीलच. ओके. आणि सगळ्यात आधी स्टार प्रवाहाचे खूप खूप आभार, कारण की माझ्यातला आणि प्रेक्षकांमधला दुवा झाला आहे हो. स्टार प्रवाह. अँड सोहम प्रोडक्शन, त्यांना वाटलं असं की मी ही भूमिका निभावू शकते, माझ्यावर विश्वास टाकला. सो त्यांचे पण खूप आभार. आणि या निमित्ताने मला अजून 2 लेकी मिळाल्या. मला स्वतःला एक मुलगी आहे येस. आणि या सिरियलनी मला अजून 2 मुली दिल्या. तर तो एक आनंद वेगळाच आहे. वा. तर ते मस्त एन्जॉईंग. तुमची ऑनस्क्रीन मुलं आम्हाला काहीतरी धमाल करताना, ऑफस्क्रीन तर त्यांची धमाल मी बघतोच आहे, पण ऑनस्क्रीन कायम. आम्हाला काहीतरी थोडीशी काळजी वाटते असं दिसतंय. हो, म्हणजे ते काय आहे? ह्याच्यामध्ये खरं सुलक्षणा सूर्यवंशी जी पात्र आहे, ते बाहेरून दिसायला जरी खूप ती कठोर आणि एकदम स्ट्रिक्ट अशी असली, तरी आतून एक आई आहे ती, कुठेतरी घायाळ झालेली, मुलाचं प्रेम मिळत नाहीये तिला. त्याला काही कारणं आहेत.
मुलगा का तिच्याशी असं हे वागतोय. पण तरी सुद्धा अजून मला असं वाटतं माझ्या दुसऱ्या मुलाबरोबर माझी तेवढी इंटरॅक्शन झालं नाहीये. पण Okay. जेवढे ते ऑफ स्क्रीन मस्ती करत असतात, म्हणजे तू कधीही बघितलंस ना तरी काहीतरी त्यांचं चालू चालूच असतं. असतं, हो. कंटिन्युअसली काहीतरी चालू असतं. आणि मी या दोघांनाही सांगितलं की तुम्ही माझी मुलंच आहात. म्हणजे माझा मुलगा US ला असतो, त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं की मी जसं माझ्या मुलाशी वागते तसंच मी तुमच्याशी वागणार आहे. आणि ते पण इतके रेसिप्रोकेटिव्ह आहेत की ते म्हणले की आई तुमची आईच आहेस. सो हे जे बॉन्डिंग आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सेटवर ना खूप पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे सेटवर सुद्धा प्रोड्युसर्सकडनं, सगळ्या कलाकारांकडनं कोणी इथे मोठं छोटं नाही आहे. सगळेजण एक एक कुटुंब म्हणून जे आपण म्हणतो ना तसे आहेत. आणि माझी आधीची भूमिका इतकी वेगळी होती आणि त्याच्यानंतर आता ही भूमिका म्हणजे स्टार प्रवाहाबरोबरची माझी 4थी मालिका आहे. त्याच्यामुळे असं एक माहेरी आल्यासारखं एक फिलिंग येतं. वा. सो मला असं वाटतं की जेव्हा प्रेक्षकांना तुम्ही जे असता त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बघायला मिळतं तेव्हा ते जास्त इंटरेस्टिंग होतं. येस. आणि पूर्ण इंट्रोडक्शन झालेलं आहे सूर्यवंशी फॅमिलीचं, पण मला असं वाटतं की हे जे बॉन्डिंग आहे, जे तिथून शुभंकरचे इशारे चालले आहेत. अच्छा, ओके. सूर्यवंशी आणि वैद्य. येस येस येस. हेच वेगळं आहे. ओके, 3 घराणी आहेत, पण ह्यांच्यातलं कुठेतरी ऑफस्क्रीन केमिस्ट्री आहे ती आत्ताही आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये पाहायला मिळते. सेटवर जाऊ तेव्हा आणखीन बऱ्याच गोष्टी आम्ही उलगडूच. आत्तासाठी थँक्यू सो मच, कारण तुम्ही एकंदरीत एक एक कॅरेक्टर आणि तुमची जी काही भूमिका आहे ती प्रेक्षकांसमोर थोडक्यात मांडली आहे. लवकरच आम्ही मालिकेची अपेक्षा करतोय. आणि तुझंही प्रेक्षकांना विनंती आहे की 1 जून पासून स्टार प्रवाह महाराष्ट्राची जी नंबर 1 वाहिनी आहे त्याच्यावर पाठराखी नावाची आमची मालिका येते रात्री 9 वाजता. नक्की नक्की बघा. येस, थँक्यू सो मच आणि खूप खूप आभार आहेत. थँक्यू. थँक्यू.